मृदंग लावलेला आहे का तो? कमी हा ना. माझे मज कळो येती अवगुण, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणासाच करी. वाचावदे परी करणे कठीण, वाचावदे परी करीन करणे कठीण. इंद्रिया अधीन झालो देवा, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणासाच करी. तुका म्हणे तुझा दैसा तैसा दास, तुका म्हणे तुझा दैसा तैसा दास, न धरी उदास पांडुरंगा. आता आड उभा आहे नारायणा, दया सिंधुपणासाच करी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू लाभाजी सद्गुरुदास तुका. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय ससंविद्या आत्मरूपा देवा तुती गणेशु. सगलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारू. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकल विद्यांची अधिकरण तेची बंधु श्रीवर्ण श्रीवरूंची दे नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. माझे मद कळो येती अवगुण, माझे मद कळो येती अवगुण, काय करू मन अनावर. आता आड उभा आहे नारायणा, दया सिंधुपणासाच करी. असं सेवेसाठी निवडलेला आपण सकल संत श्रेष्ठ विश्वबंधनी गुरु तुकोबा यांचा हा 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून महाराज तुकोबा आहे देवाकडून मागणं मागतात. आता 7वा दिवस आहे. सावध दिवस झाले. आपण
अनेक प्रकारचे असणाऱ्या कार्यक्रमात आपण निवेदन केले, श्रवण करतो. श्रवण भक्ती बघून अनेक प्रकारच्या प्रकारानं सेवा करतात नाही का. कुणी अन्नदान द्यायले, जाऊन ऐकायले, कोणी भजन करायलेत, कोणी भजनावाल्याला चहा आणून द्यायले. सगळे सेवे करीत. तर सेवे करता संतांनी बघितले सगळे सेवे करीत म्हणल्यावर शेवटला सेवा करायला काहीतरी भेटायला पाहिजे की नाही. तुकोबारायने सगळ्या करता मागणं मागितले. तुकोबाराय आजच्या अभंगामधून मागणं मागतात, सगळ्या करता मागणं मागतात. संतांचं मागणं जगाकरता असतं आणि जीवाचं मागणं त्याच्या एकट्या करता असतं. संतांचं मागणं जगाच्या कल्याणात संतांच्या युग होती. पण आता संतांचं मागणं सगळ्या करता असतं नाही, सगळ्या करता नाही नसतं. ते सगळेला मागायचं शिकवत असतात. संतांना काही मागायची गरज आहे का? संतांना काही देवाकडून मागायचं बी नाही. आणि देव संत रूपाला देवच असतात. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा आहेत त्या निमित्त मात्र आहेत. संत खरे देव आहेत. देव हे आहेत आणि संत हे आहेत. आणि ते संत इतर देहातल्या जीवाला काही बोलण्याचं त्यांच्यामध्ये वर्गीकरणच नाही. फक्त बोलण्याचं वर्गीकरण आहे माणसाच्या देहामध्ये. माणसाच्या देहातल्या जीवाला वाणीनं एकमेकाची बोलण्याची आतल्या अंतकरणातल्या काय काय असतं त्या ठेवण्या त्या एकमेकाला शब्दातून त्या ठेवण्याचं देवण घेऊन करता येते नाही का. मग आता बोलण्याच्या ओघातून एकमेकाचं देवण घेऊन करता येते आणि एकमेकाच्या देवण घेवण करण्यामध्ये त्यांचं सगळं आयुष्य गेले तरी सुद्धा त्या देवण घेवणीनं त्यांच्यामध्ये काही सुखाचा विसावा प्राप्त झालेला नाही. जीवाकडनं जीवाचं जे बोलणं असतं ते आंधळेपणाचं बोलणं असतं. म्हणून त्या दोघांच्या बोलण्यातून काही सुधरत बी नाही आणि सुधरत बी नाही तर सुधरू बी देत नाही. त्यांना सुधरत नाही का दुसऱ्याला बी सुधरू देत नाही. ते दुसऱ्याला बी सुधरू देत नाहीत नाही का. त्यांना जर सुधारायचं असेल तर त्यांनी संतांच्या संगतीमध्ये यावं. पण जीव हा कसा आहे? जीव हा सांग कामे आहे. त्याला जसं सांगितलं तसं ते करतो नाही का. किती वर्गीकरण केले तुकोबाराने? 3 वर्गीकरण करतात. पहिलं वर्गीकरण एवढं आहे की सांगितल्याबरोबर सांगितलं तसंच ऐकतो. काना वचनाची या भेटी सरसरीच पायकिरटी वस्तू होऊन ठीक हवं नाही का जो असे किती असतील नाही का. बाकीचे आहेत ते सांग कामे आहेत. पण व्यवस्थित ऐकलं जर तर सांगितलं एक जर करू लागले एक तर ते बी होतात. त्याला करणं पाठावं दोष म्हणते शास्त्रामध्ये नाही का. म्हणून आपण सांग कामेत पण संतांचं ऐकलं पाहिजे. आणि संतांचं ऐकलं पाहिजे मनापासून. जर संतांचं ऐकलं तर आपलं निश्चित संतांच्या शब्दामध्ये आपलं सगळ्यांचंच कल्याण दडलेलं आहे. आपल्याला कल्याण जे आहे ते आपलं स्वरूप आहे. पण आपल्या ध्यानात आपलं वेगळं स्वरूप आपल्याला बसलेलं आहे. कारण अनादिकालचे संस्कार आणि आता झालेली शिकवण ही भयानक आहे. आपल्या अनादिकालचे संस्कार आणि त्याच्यामध्ये सगळ्याच जीवांना अनादिकालचे संस्कार आहेत. पण आत्ताची जी शिकवण आहे ती फक्त माणसाच्या देहातल्या जीवाला. इतर देहातल्या जीवाला शिकवलेलं उमटत नाही, कळत नाही. तर कळत नाही म्हणा तर सर्कशीमध्ये काम करतात ती नाही का. इतर जनावर करतात ना सर्कशीमध्ये. हाती कामं करतात, घोडे कामं करतात. ते कसं शिकवतात त्यांना कोणाचं शिकव. पण तू अमुक अमुक आहेस हे नाही मात्र शिकतायत त्यांना. काहीतरी करायचं कला शिकवता येते. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही जाणणारे आहोत का चैतन्य आहात का हे बारदाना तुम्ही आहोत असं त्यांना काही शिकवलं तर त्यांना काही कळण्याची सोय नाही. ही सोय आहे माणसाच्या देहातल्या जीवामध्ये. पण तो माणसाचा देहातला जीव ही कळण्यातून सोय सुधारण्यासारखी आहे. पण ती जर संतांच्या संगतीत गेला जर तो सुधरू शकतो. तो जर जीवाच्या संगतीमध्ये भ्रांताच्या संगतीमध्ये जर उभा आयुष्य जर राहिला तो मग त्या व्यवहारामध्ये कितीही वैभवामध्ये जरी तो जीवन त्याचं उतरलेलं असलं तरी सुद्धा दुःखमय परिस्थितीला त्याला बाजूला करता येत नाही. कव्हाच त्याच्या समोर दुःख येऊन प्रवेश करी घेऊन आदळून ते सांगताच येत नाही. आणि ती स्थिती तर त्याला आवडत नाही. आल्यावर रडल्याशिवाय राहत नाही आणि ती स्थिती तर तो सोडवत नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये आलं पाहिजे. संतांचं ऐकून घेतलं पाहिजे. तशा प्रकारचा निश्चय केला पाहिजे. तुकोबाराय तर देवाला म्हणतात देवा मला हे असं अनुभवाला आलं ना मी खुशाल संतांच्या ठिकाणी थांबत कुठंच जाणार नाही. काय म्हणतात तुकोबाराय?
पडून राहीन खुशाल ती त्या ठिकाणी पडून राहील. तिथंच पडून राहील म्हणजे नाही का, तिथंच पडून राहील म्हणजे त्यांच्या शब्दाच्याच आश्रित निश्चय ठेवील माझा. पडून राहील म्हणजे संतांच्या घरीच पडून राहील का, संतांच्या शब्दाच्या आश्रित राहील. त्यांनी जसं सांगितलं तशाच प्रकारचा मी निश्चय करेन, कारण त्याच प्रकारचा निश्चयानं मला काही मागायचं काही करायचं काम पडणार नाही. बाकीच्या संगतीमध्ये मागायचं करायचं काम पडत आहे, पण संतांच्या ठिकाणी जर आपण गेलो तर मागायसारखं काही त्रिभुवनामध्ये नाही आणि करायसारखंही काही नाही का, असं लक्षात येतं. आणि असं लक्षात आलं म्हणजे त्याला पुन्हा काही करायचं राहत नाही. मग हे आपल्या लक्षात आणून देण्याकरता तुकोबराय आजच्या अभंगामधून देवाकडून मागणं मागतात नाही, आपल्याला मागणं मागायचं शिकवतात. संतांना मागायची गरज नसते, मागणारे आपण आहेत. म्हणून आपण कितीही मोठे झाले तर मागण्याचा हात आपला जो असा आहे तो आपण काही आशा करीतच नाही. फक्त संतांचा हात मात्र असा आहे, आपला हात असाच आहे. कितीही व्यवहारातनं मोठा असलो तरी सुद्धा त्याच हाताला जर आपण संतांच्या असणाऱ्या अशा हाताकडे जर गेलो तर आपल्याला आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही का. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा की तुम्ही काय करा, देवाकडे असं मागणं मागा. तुकोबाराय मागणं मागतात का, आपल्याला मागणं मागायचं शिकवतात बरं. आणि संतांचं ऐकलं की त्या ऐकण्यात काही असो आपला सबज, संतांचं ऐकलं की आपलं निश्चित कल्याण होत असत नाही का. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला लक्षात येण्याकरता. एका गावामध्ये बाजार भरायचा आणि गाव लवणामध्ये, गावात त्या प्रवेश करण्याकरता डोंगर लागायचा, डोंगर चढायचा, पुन्हा डोंगर उतरायचा आणि गावामध्ये बाजार. खूप बाजार मोठा असायचा, 5-25 खेड्यामधला बाजार. त्या बाजाराच्या मोठ्या गर्दीमध्ये एक माणूस भाजीपाला घेऊन बैलगाडीमध्ये त्या बाजाराला चाललाय. माळ रेंगलाय आणि माळ उतरणं चालू आहे. खूप रिंग आहे माणसांची चालण्याची, कारण पूर्वीच्या काळामध्ये वाहनाचा अभाव होता, वाहनच नव्हते. असल तर बैलगाडी नाही तर पायगाडी, पायी चलत जायचं. एक बाई एका लेकराला कडाला घेतलेलं आहे तिनं आणि बाजाराच्या दिशेने निघली बाजार करण्याकरता. गाडी उतरायला लागलेली, भरलेली भाजीनं गाडी उतरायला लागलेली आहे. बैल काही आखडनात माणसाला, पण मोठ्याने आवाज देत होता, बाई बाजूला सरक, बाई बाजूला सरक, बाई बाजूला सरक. पण बाई खूप धट वृत्तीची होती, ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं बाईनं. झाली थोडी बाजूला, त्यानंही खूप गाडी आवरायचे प्रयत्न केले, परंतु बाई जवळ आल्यावर बाईला कड्याला लेकरू होतं बाईच्या आणि जुवाचा धक्का लागला बाईला. जुवाचा धक्का लागल्यावर लेकरू जे पडलो खाली ते गाडीच्या चाकाखाली झालं. पण चाकाखाली आल्यावर ते लेकरू गर्तपान झालं, लहान लेकरू होतं, तेव्हाच वारलं ते लेकरू, मरून गेलं. मला आता लोकांनी धरलं त्याला, गाडीवाल्याला बी खूप मारलं, भानगडी झाल्या, खूप लोक जमा झाली, त्याच्या नावानं केसही केली. आता गुन्हा त्याचा नव्हता, पण आता योगायोग तसा आल्यामुळं त्या बाईनं काही ऐकलं नाही. मग आता ऐकलं नाही म्हणल्यावर मग आता पुढं चालून कोर्टाला गेली भांडणं. दोघांच्या तारखेपेक्षा सुरू झाल्या आणि तारखेपेक्षा करीत करीत असताना एक दिवस निकालाचा योग आला. म्हणजे निकालाचा योग आल्यावर निकाल ज्या दिवशी होता त्या दिवशी सांगितलं वकिलाला, दोन्हीला, बाबा दोन्ही बी आरोपी हजर करा, दोन्ही बी भांडे आणि हजर राहाच त्यांचा निकाल सांगितलं. निकाल पण आता वकील आपलं सगळं ऐकून घेत असतं, त्याचं सांगत असतं कसं कसं करायचं. तर
आपला झालेला आहे ते असं आपल्याला सांगू देतं का? ते सांगत आपल्याला नाही सांगू देत. नाही तर मग आपल्याला काही सांगायचा भाग असला तर ते शिकवता असं म्हणा. नाही, ह्या ग्रस्ताला बोलून घेतलं, सांगितलं बा आज बाबा फैसला आहे, आज निकाल आहे, तू एक काम करायचं, नुसतं मुक्काट्या बसायचं. जे साहेबांना काही ऐकलं तरी, सांगितलं तरी, विचारलं तरी तो बोलायचं नाही, फक्त एवढं काम कर. माझा शब्द तो म्हणे तर खरं सांगायला काय हरकत आहे, सांगूच नको, तू माझा ऐक. तुला जर फैसला तुझ्यासारखा करायचा असला तर शब्द बोलावू नको, नुसतं मुकाट्या बैस. ते म्हणलं बरं. 2 कठड्यामध्ये 2 आरोपी बोलून घेतलेत, 2 वकील उभे आहेत, तर बहस झालेली आहे. आणि त्या बहस मध्ये त्याने विचारलं, का रे बाबा तुझ्या गाडीनं ह्या बाईचं लेकरू वारलं का, मेलं का? तर तो नुसतं उभा धसकटवाडी, 1 नाही 2 नाही. त्या वकिलाला विचारलं, जे साहेबांना हे बहिर आहे का मुक आहे, म्हणजे याला मी सांगितलेलं ऐकू येईना, तर बोलता येत नाही. ते वकील बोलायच्या आधीच ती बाई म्हणती, कशाचा मेलाय, मुख आहे का? नाही साहेब, मोठ्याही बोंबलत होत त्या दिवशी. त्या दिवशी आता दात खिळी बसली, त्या दिवशी तर मोठ्याने म्हणत होता, बाई बाजूला सरळ, बाई बाजूला सरळ, बाई बाजूला सरळ. आणि आता त्याची दात खिळी बसली. काय म्हणली ती, कोणा लावून घेतला कोणाचा कार्यक्रम, नाही का? कोणामुळं फैसला व्यवस्थित झाला? वकिलामुळं. त्यानं सांगितलं होतं, मी सांगन तसं कर. तसं तुम्हाला आम्हाला संत सांगतात तसा प्रकारचा निश्चय करायचा का आपल्या मनाच्या तऱ्हा. पण काय शक्ती महाराज आपल्या मनामध्ये, भयानक शक्ती आहे. काय सांगा तुम्हाला, मनाचा प्रभाव संतांनी ओळखलेला आहे. कारण जीव तर मनाच्या अधीन आहे. जीव हा संतांच्या संगतीत गेला तरी सुद्धा मन त्याला हेरगडल्याशिवाय राहत नाही. इतकं मन भयानक आहे. आपल्या मनाची स्थिती अशी आहे, म्हणून ती नेहमी अस्वस्थ ठेवते जीवाला. आणि या जीव त्या मनाच्या ऐकिण्यात आहे का मन जीवाच्या ऐकिण्यात आहे? काय भानगडे? सगळे जीव मनाच्या ऐकिण्यात आहे का मन जीवाच्या ऐकिण्यात आहे? सगळे जीव मनातच ऐकतात. हो, तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी बोलतात देवाला, देवा काय काय करी तो या मना, काय स्वभाव आहे मनाचा, काय काय करीतो या मना. मी काय काय करायला ह्या मनाला, आपण काय काय करायला मनाला, का मन काय काय करायला आपल्याला? काय भानगड? आपण मनाचं ऐकायलं का मन आपलं ऐकायले? मनाच्या अधीने महाराज सगळी मंडळी. संत काही येडे आहेत का? सगळे नजर कुटुंबापुरती टाकतात. संत नजर आपल्या कुटुंबापुरती टाकतात का गावापुरती, का जगाकडे टाकतात? सगळ्या जगावर संतांची नजर. कारण सूक्ष्म नजर असते आणि दूरपर्यंत नजर जाते. कारण त्यांना माहित आहे इथं तपसलं की सगळ्या ब्रह्मांडाचा मेळ लागतो. पिंडी देव स्थिती ब्रह्मांडी पसारा हे संतांना माहित. आणि पसारा आहे का भ्रम आहे? पसारा बी नाही बरं, तो काय ते भ्रम आहे. पसारा आहे का भ्रम? हा भ्रम आहे. म्हणून देवा मी काय काय करायलो ह्या मनाला, पण ते ऐकत नाही. देवा किती सांगितलं तरी ते ऐकत नाही. काय काय करीतो या मना, परी ना ऐके नारायणा. उलट करो नाही त्याची करी विवंचना. ज्या गोष्टीची काही गरज नाही, घेणं नाही, देणं नाही, तिथं तो जास्तच येण्या घेत. जिथं घ्यायच्या तिथं घेत का, जिथं घ्यायच्या नाही तिथं नाही का? हा
करू नये त्याची करी विवंचना, नक्कीच ह्या मनानं काय ठरवलंय माझ्याबद्दल, नेऊ पतना दरिले. वाटतं का असं आपल्याला, यानं मला नरकाला नेऊन घालायचं केलंय नाही का? काय केलंय ह्या मनानं, काय ठरवलंय आपल्याबद्दल, काय चाललंय आपलं, काय बोलणंय, काय समज आहे आपला. कधी लक्ष दिलं का आपण आपल्याकडं, आपल्या मनाकडे बघितलं का? काय थैमान घातलंय मनानं आपल्या घरामध्ये, आहे का? खबर आहे का आपल्याला? आणि त्या मनाचा धिंगाणा सगळा सुरू आहे का आपला? आपल्याला ते एका कोपऱ्यात दाबले त्यानं. आणि पुन्हा इतकं दाबून सुद्धा महाराज त्या मनामागं राहिल्यावर न पुरती भ्रमनादा ही दिशा, त्याला 10 दिशा तुम्ही पडता. सप्तही पाताळा आकाशा, घाली उडी बळत देखुनी फासा, केलो या देशा पाहुणा. मला तर ह्या घरचा पाहुणा केलंय त्यानं. पाहुणं गेल्यावर आपलं चलतं का? त्याच ऐकून घ्यावं लागतं, त्याचं ऐकून घ्यावं लागतं. तसं मला यानं पाहुणा केलंय नाही का? अशी स्थिती माझी केली असं तुकोबराय देवाला म्हणतात. अशी सगळ्यांचीच गत संतांनी ऐकलेली, सगळ्यांची स्थिती हेच आहे नाही का? आणि आता मन ओळखायचंय, आणि ओळखल्यावर मन काय भानगडी, मनाबद्दल जर पाहायला गेलं, दृष्टी घेऊन पाहायला जर गेलं तर ज्ञानोबराय म्हणतात नुसतं वाया हे मन आहे. मन आहे का ते? वाया हे मन काय? ये रवी कल्पनाची सावयव. नाही नाही, जया त्यांनी संगे जीव दशा वस्तू. वास्तविक पाहता ते सिद्ध होत नाही, पण त्याच ऐकल्यामुळं काय झाले, जीवाला जीवदशा प्राप्त झाली. वास्तविक पाहता जीव नावाची वस्तू जगात नाही. 2 वस्तू जगात नाही, जग आणि जीव. कधी झालेच नाही. कधी आहे जग आणि कधी आहे जीव, 2 गोष्टी झाल्याच नाहीत, लक्षात घ्या. आणि त्या 2 गोष्टीनच लोक बेजार आहेत. आज लोक जगामुळं बेजार आहेत का स्वतःमुळं? जगामुळं बेजार आहेत का स्वतःला बी ओळखलं नाही म्हणून बेजार आहेत? जगालाही व्यवस्थित ओळखलं नाही आणि देवाला बी व्यवस्थित ओळखलं. ती घेतली काय? तुम्ही एकाला तरी ओळखलंय का? मीला ओळखलंय तर माणूस म्हणून, देवाला ओळखलंय मूर्ती म्हणून, आणि जगाला ओळखलंय खरं म्हणून नाही का? जे खरं आहे का? विचारानं ठरतं. जग नावाची वस्तूच नाही. आणि जागोजाग बोर्ड लिहिलेले आहेत, पण याची गाडी पिऊन हाणतो म्हणून त्या बोर्डाकडे लक्ष नाही. देवानं जागोजाग लिहून ठेवले. देव म्हणतात माझ्या विस्तारलेपणाचे निनावे, हे जगचिनो हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी ते चदही. बाबा हा सगळा माझा विस्तार आहे का? जग बी गाजी आपली बात नाही का? बीजची जाहले तरू, किती बी मोठं पेड असलं, गुड असलं झाडाचं, तरी बियाचा परिणाम आहे का झाडाचं झाड येते? बीजची जाहले तरू. त्याचं कारण बघा का? भंगारची अलंकारू, तैसा मजे एकाचा विस्तारू. ते हे जग असं भगवान सांगतात, पण आपण त्या खुणेकडे जात नाही. असे आपण आंधळे असताना आंधळेपणा कबूल करीत घेत नाही. संतांकडे जावं, अज्ञान कबूल करावं, तो शहाणा ठरत असतो. आपण शहाणपणा दाखवतो, संतापुढं का अज्ञान कबूल करतो? शहाणपणा दाखवतो, म्हणून तसेच राहतो आपण हिरवेगार. अज्ञान कबूल करणारे माणसं सक्सेस होत असतात. तुकोबाराय सांगतात पांडुरंग अज्ञान स्वीकारणाराचा सोयरा आहे, दिनांचा सोयरा पांडुरंग. आल्यानो पंढरीशी जारे, आल्यानो संसाराचा सोयरा पांडुरंग. स्वीकारल्याबरोबर देव आपला स्वीकार करतो. आणि देव स्वीकार करून काय करतो? संतांच्या स्वाधीन करून देतो. संतांच्या स्वाधीन केलं की देवाचं काम झालं नाही का? नामदेवराय सुद्धा म्हणतात या संतास निरवी,
हे श्रीमद दे मला काही नको, या संतांच्या हातात दे तुझ्या हातानं, आणि का तुझे काही न मागो देवा असं मागणं मागतात. म्हणून तुकोबाराय सुद्धा आजच्या अभंगामधून आपल्या सगळ्या करता मागणं मागत नाही, सगळ्यांना मागणं मागायचं शिकवतात. कारण मीच्या ठिकाणी किती दोष आहेत हे मीला माहित नाही. मी माझे दोष पाहतो का तुझे? कोणाचे? माझे पाहतच नाही, नाही का? माझे दोष पाहिल्यावर मी मग आपल्या लक्षात येईल तुझ्या ठिकाणी आहेत का नाही कोणास ठाऊक. तुकोबाराय एक वचन आहे तुकोबाराचं, मी अवगुणी अन्यायी, मी अवगुणी अन्यायी, किती म्हणून सांगू काही, आता मज पायी ठाव देई विठ्ठले. म्हणून इतका मी अवगुणी आहे, मीच्या ठिकाणी भ्रांती असल्यामुळं तो काय आघावपणा करायला त्याची त्याला समजत. शरीरालाच मी समजायला कोण? मी. शरीराला शरीर समजतो का मी शरीराला मी समजतो? हे मीच शरीराला मी समजतो. हे आघावपणा आहे का त्याचं बरोबरपणा आहे? आघावपणा वाटतो का? नाही का आहे. पण हा कुठं स्पष्ट होतो? आपल्या ठिकाणी आपल्याला आघावपणा वाटतो का? नाही वाटत. अगदी बरोबरपणा वाटतो का आघावपणा वाटतो? बरोबरपणा. आता बरोबरपणा वाटल्यावर नीट करायचा प्रश्नच नाही. बिघडलेलं वाटल्यावर नीट करीन माणूस का? नीट असल्यावर बिघडलं म्हणून वाटतं का? नाही. पण मीच्या ठिकाणी किती दोष आहेत हे संतांना बघितले, आणि संतांना बघितले म्हणून मीला शिकवतात. ते काय म्हणतात? मीला तुकोबाराय त्या अभंगाच्या पहिल्याच कडव्यात, स्वतःकडे बघावं, त्याचं वागणं काय आहे, त्याचं बोलणं काय आहे, त्याची समजूत काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे हे त्यानं व्यवस्थित जर लक्ष दिलं तर त्याच्या लक्षात येऊ शकतं. परंतु जर संतांच्या संगतीत असलं किंवा विवेकावर जर जागा असलं
नाही का. विवेकावर जाग असल्याच्या नंतर पुढचे कार्यक्रम सुरू होतात. विवेक व्यक्त असलेलाच असणारा जीव श्रवणाच्या अधिकारी होतो आणि श्रवणामध्ये मग त्याला कसंही बोललं तर त्याला लागत नाही. कालच्या कीर्तनात खूप बोललो वाटलं असेल तुम्हाला की हे पुन्हा आज कसं काय आलं. खूप बोललो पण आता नाही इलाज. महाराज सांगतात अरे एखादा व्यवहारातला नाही का 4-2 नंबर वाला जर शेतकरी असेल तर तो रुबाबानं गळ्याला बोलल्यावर बरं वाटतं का ढिलं बोलल्यावर. कसं रुबाबानं बोलल्यावर त्याचं वजन कसं. कर तू का मानल्यावर कधी ते येडपडेस का काय तू असं बोलत असेल का. कर म्हणावं का कर तू का नाही का. पण आता नाही लाज आहे काय करा त्याला. म्हणून तसा बोलण्याचा ओघ बाकीच्यांचा अपमान करायचा नसतो. अपमान करायचा का आणि अपमान करायचा नसतो बाबा. त्याचा हिशोबच तसा आहे आणि तो हिशोब ध्यानात यायला नाही का. आपण गलतान किती वागतो हे मीलाच खबर नाही. सांगा ना कोणत्याही आईच्या मुलानं जर घाण चिवडली तर त्याचा सत्कार करील का त्याचा काय करील. ती शिक्षा करील का सत्कार करील. शिक्षा करील की यानं पुन्हा घाण चिवडू नये. आणि आता आपण सरस घाणीत येत का बाजूला येत. घाणीतच आहे नाही का. श्रवणापुरतं काहीतरी मान हलवतो का तसा पूर्ण निश्चय आहे आपला. आणि पूर्ण निश्चय राहू शकतो का व्यवहार करीत असताना. नाही राहू शकतो. अरे माणूस म्हणून जो निश्चय केला तर उभय स्वरूपातच माणूस ध्यानात आहे का फक्त व्यवहार करूच तरच का उभय स्वरूपात आहे. इतकं फिट झालंय मी माणूस आहे म्हणून. किती फिट केलंय आपण. जप करावा लागतो का मी माणूस आहे मी माणूस आहे मी माणूस आहे नाही का. जप करावा लागतो का तपश्चर्या करावी लागती का निश्चय केला म्हणजे निश्चय झालेलाच आहे. आणि निश्चय पुन्हा भयानक परिस्थितीचा आहे. त्या निश्चयानं पुढे मरण येणार आहे. त्या निश्चयानं सगळे दुःख समोर येणार आहेत आणि तो निश्चय झालेला आहे आपला. आणि निश्चय तो झालेला आहे नसून केलेला आहे चुकीचा आहे. हे संत आपल्या लक्षात आणून देतात. म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे नाही का. संतांचं ऐकलं पाहिजे तसा निश्चय केला पाहिजे. आणि जर आपण श्रवणाची जर अधिकारी होऊन ऐकू लागलो तर आपल्याला बोलण्याचा सुद्धा राग येणार नाही. पण त्यातली त्यात महाराजांसारखं वक्तव्य या ठिकाणी असलं महाराजांना शिव्या बी दिले तरी आपल्याला भव्य वाटतात. कारण अधिकार आहे तसा. अधिकारानुसार तो बोलू शकतात. पण आपण बी ऐकायचे लायक आहोत का नाही हे बी पाहिलं पाहिजे ना. श्रवणातला अधिकारी माणूस असला तरी कसंही असलं तर ऐकून घ्यायच्या वेळेस त्याला काहीतरी वाटेल का. म्हणून दोन्ही ठिकाणी अधिकार पाहिजे. अरे अधिकार आपला पहिला सिद्ध आहे. तुकोबाराय तर म्हणतात सकाळाशी येथे आहे अधिकार कली ऐकण्याकरता करण्याकरता समजून व्यवस्थित करण्याकरता सगळ्यांना सारखा अधिकार आहे. तो अधिकार आपला बरोबर ठेवून घ्यावं. पण अधिकार आपण आपल्याकडे बघावं. तुकोबाराय म्हणतात बाबा मी न स्वतःकडे बघावं. त्याची काय चूक झालेली तो शरीराला मी समजतो सगळ्यात मोठी चूक आहे. लहान चूक आहे का. सगळ्यात असणाऱ्या चुकीच्या बुडाची मोठी चूक आहे शरीर मी समजणं नाही का. शरीर मी समजणं आणि जग सत्य समजणं या दोन गोष्टी कोणत्या मीच्या ठिकाणी नाही. कधी बी शरीर हे वाटतं कमी वाटतं मीच वाटतं. कधी हे वाटावं का मी वाटावं. सतत वाटावं का कीर्तन होऊस तर वाटावं. कीर्तन सांगूस तर वाटावं का सतत वाटावं. आणि जसं ज्याचा साहसा सतत निश्चय होईल तोच सुखी दुःखी होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. म्हणून आणि निश्चय करायला कोण कोण लागतं. आपल्या घरच्याची सगळ्याच्या सह्या लागतात का. कोणाकोणाच्या निश्चयाचे. आपल्याला काय झाले बरं का आता हे नाही बरोबर. तुम्ही बरोबर
आणि मी झालोय मागं पुढं, अशा भानगडी झाल्या. फक्त राग मानू नका, ऐकून घ्या. महाराजांनी प्रमाण घेतलं होतं निश्चयाचे बळ. त्यांच्या घरचंही का तुकोबारांचंय प्रमाण, तुकोबारांचंय योग्य उचललेलं आहे त्यांनी, नाही का. मी एके गावाला कीर्तनाला गेलो, मी असंच म्हणलो महाराज ते फिसकलन कीर्तन झाल्यावर मला आठवण येते आमचे महाराज आहेत भगवान महाराज, आमच्या इथलापूरला कीर्तन चालू होतं त्यांचं, आणि मधातच सपाटा लावला परमानावाल्यांनी. महाराजांनी त्याला एक दृष्टांत सांगितला. ते म्हणले अरे आमच्या इथं मुसलमान मिस्त्री आहेत दगडाचं काम करणारे, आणि ते असं थर लावित आहेत. आता थर लागत लागत आल्यावर लहान शिक्षिकांनी एवढा दगड घेऊन आलो ते आता खालचं. महाराज म्हणजे लागत होती चिपलक आणि घेऊन एवढा दगड. ते मुलाला मोठा दगड काऊन नाही घेतला, लागत नाही तिथं चिपलक लागत का एवढा दगड. तो म्हणला हा घरचा आहे का तुकाराम महाराजचा? हो तुकाराम महाराजचा घरचा बी असला तरी एवढा लागत नाही ना. केवढा लागत, लहान लहान सगळा लागेल तसा. महाराजाचा दगड आता बरोबर आहे. मग त्याला मी म्हणलं थांब, तर ते मला कीर्तन झाल्यावर टोक लागलं. त्याला म्हणलं अरे बाबा मी मिस्त्री, तू माझ्या हाताखाली इटा द्यालास, पण माझ्या हातात इट आहे, मै टाकून तू कसं घेऊ मी? हा माझ्या हातात इट नसल्यावर तो द्यायचं काम येतो. आता माझ्या हातात इट आणि तू म्हणतो ही मै, माझ्या हातात इट ना तुला नाही का करावं नीट, नाही का. तसं आता प्रमाण योग्य आहे. तुकोबाराजात निश्चयाचं बळ पाहिजे माझं. काय निश्चयाचं बळ? निश्चय नाही केलेला का आपण? चुकीचा निश्चय आपला. मी बद्दलचा सगळाची सगळा निश्चय कसा आहे आपला? चुकीचा आहे. संत बरोबर निश्चय करायचं सांगतात, आणि बरोबर निश्चय करायला कोणाकोणाचं मतदान लागेल. तुम्हाला व्यवहारातल्या कोणत्याही ठिवणीलाच दुसऱ्याच्या मतदानाशिवाय तुमची ठिवण सिद्ध होत नाही. तुम्हाला नवरा म्हणून घ्यायचं असलं तर तुमच्या मतदानाला कधीच किंमत नाही. कोणाचं मतदान लागेल? नवरीचं मतदान लागेल, नाही का. ती म्हणल्यावर नवरा का हो म्हणल्यावर ती म्हणल्यावर, आणि ती किती बी बाऱ्या नवरा नाही म्हणली हो जर हो म्हणत राहिला तरी कोण सिद्ध करीन त्याला? जेतचा सुद्धा लाग नाही. ती म्हणल्यावर का हो म्हणल्यावर? ती म्हणल्यावर. बाप म्हणायचं असलं तर तिसरंच लागतं, तिचं बी काम नाही. आता याला जर बाप म्हणून घ्यायचं असलं तर कोण लागेल? वर्ग लागेल का म्हणावं लागेल त्यानं म्हणा दिसता असेल ती काय कामाचा. आणि यानं बी सगळा घरचा इचका मागा केल्यावर ते सुद्धा म्हणत तुला बाप म्हणायची म्हणत ते. यानं जमा जमी केल्यावर बाप म्हणा वाटतं का पांगिल्यावर? जमा जमी मुळे बाप का बापामुळे बाप? ह्या अशी येते. आणि आता तुम्ही परमात्मा कोणामुळं? तुम्ही स्वतःमुळं. अंगानं महाराज नेहमी प्रमाण घेतात. आहेस तू अंगा? तू अंगानं परमात्मा आहेस बाबा. समजित नाहीस परमात्मा का परमात्मा नाहीस? बघता तर समजायचंच बाकी आहे का परमात्मा व्हायचंय तुला? समजायचंच बाकी आहे. पण आता दोन गोष्टीची अडचण आहे. देह अनादिकालचा नाही, देहासंग माझा उगम आहे. आपल्या आईच्या गर्भात किती महिन्यातून गेलो, किती महिन्यात प्रवेश केला गर्भात माहिती का आपल्याला? कोण सांगू शकते? आईच सांगू शकते. ती बी आई सांगू शकते मदलसे सारखी. कोणती सांगू शकते? मदलसेनं आपल्या बालकाला बोध केलाय. नुसता बोध नाही केला. आई वडील गोरे असताना मुलगा काळा कस काय जन्मतो? आई वडील काळे असताना मुलगा गोरा कसा जन्मतो? आई वडील दोघं सारखे असताना मुलगीच का होते? कधी मुलगाच का होतो? कधी व्यंग देह गर्भाला येतो, कधी वंध्यत्व असणारी मुलगी येते, किंवा कधी नपुसक मुलगा जन्माला येतो. मदलसेनं सगळं याचा विस्तार केला आहे. लक्षात घ्या. कोण सांगितलंय? आणि 4थ्या महिन्यात आईच्या गर्भामध्ये आपला प्रवेश होतो. कितव्या महिन्यात? 4थ्या महिन्यात आपल्याला गर्भामध्ये जावं लागतं. 5व्या महिन्यामध्ये आपल्याला थोडी जाणीव सुरू होते. 6व्या महिन्यामध्ये चांगली जाणीव सुरू होते. 7व्या महिन्यामध्ये तर इतकी जाणीव घट्ट होते, आपली सगळं जाणवतं आपल्याला. आणि 8व्या महिन्यामध्ये आपली विनंती सुरू होती परमात्म्याकडे. एक वेळ करी काय भंगडीत पाहना. आणि जन्मल्या बरोबर त्याचं ते कुलीकडून निघून जातं, वेळ लागत नाही. 8व्या महिन्यात जर ते म्हणत होतं एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी 8वीन पाये हा माझा नवस. रात्री 8व्या महिन्यात म्हणणार, 9व्या महिन्यात म्हणणार कव्हा कव्हा. तुम्हाला 9व्या महिन्यात गर्भाच्या बाहेर आलेला आहे.
आणि आलेला बरोबर त्याचा वेगळा परिणाम झाला, कारण मायेचं आवरण वरती आलेलं आहे. तुकोबाराने सांगितलंय 8व्या महिन्यातलं बी बालक काय म्हणत होतं आणि 9व्या महिन्यातलं बी काय म्हणतं आणि बोलणारं बालक काय म्हणतं, ही संतांनी अगदी सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे गाथ्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. तुकोबाराय लिहितात, बाबा देखत होतो आधी मागे पुढे सकळ. आधी मी अगोदर पाहत होतो, आईच्या गर्भाच्या बाहेर आल्यावर 9व्या महिन्यात 10व्या महिन्यात देखत होतो आधी मागे पुढे सकळ. मी चौकर पाहत होतो, मला दाई कळत होती, बाई कळत होती, पण हे काय भानगडे हे कळत नव्हतं. देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी केली वरी आले पडळ. लक्षात घ्या, त्याला सारखं दिवा जर दाखवला तर नुसतं दिव्याकडे पाहत होतो. आई गेली दाई गेली तरी नुसतं सारखं पाहत होत. त्याला काही त्याला परमात्मा कारण नजर होती. लक्षात घ्या, त्याला ज्यावेळेस ही बाई आई कोणी दिवा कळत नव्हतं त्यावेळेला त्याला परमात्मा कारण नजर होती. आणि ती नजर गेल्यावर जवळची बाई बाजूला गेली, दिवा बाजूला गेला की ते असं पाहू लागलं, असं पाहू लागलं. मग ह्या बाकीच्या बाया भेटायला येणाऱ्या म्हणतात, पाहत का नाही ग, तर त्याची बाय म्हणते नाही आता नजर आली, नाही का, आता नजर आली का चांगली मातीत गेली, चांगली गेली ना. ते सुद्धा देवाला म्हणतं देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ. मग तिमीर कोंदलेसे, तिमीर वाढलं देवा, देव दिसाना. भीत मी झालो देवा, काय झालं देवा रे, मी भीत आंधळा झालो रे, तू मला दिसनस. काय माणसं ते आले येऊन फायदा झाला. भीत मी झालो देवा, काय झाल्याचे फळ. आता मग दृष्टी देई पांडुरंग माय बापा, शरण मी आलो देवा. मला पहिलं जी दिसत होतं का ते दिसू दे, आता तुझ्या हातात दे. मला पहिलं दिसणार ते गायब झालं माझं, म्हणून आता तुम्ही मला दृष्टी द्या. आता मग दृष्टी देई पांडुरंग माय बापा, शरण मी आलो दूध निवारून या पापा. मग काय करतो, अंजन लेवणी करी मार्ग सोपा, जाईल सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. अशा स्थितीतलं आपलं असतं स्वरूप संतांना ज्ञात आहे, म्हणून 4थ्या महिन्यापासून आपण परेशान. आणि त्यावेळेस पासून शरीराला मी म्हणायचे संस्कार तिथूनच आहेत का मागच्या जन्मातले बी आहेत. लक्षात घ्या, गाईचं वासरू उभा राहिल्याबरोबर गवताच्या भाऱ्याकडे तोंड नेतं का गाईच्या काशेकडे? कोणी शिकवलंय? आईने शिकवलंय का? मग मालकाने शिकवलंय का गोराख्यानी? नाही, ते मागचे संस्कार आहेत त्याला, आणि मागचे संस्कार त्याला तिथपर्यंतच आहेत. पण आपल्या आईनं पुन्हा आपल्याला नवीन संस्कार दिले, जातीचे, धर्माचे, वर्णाचे, आश्रमाचे, पुरुषत्वाचे, स्त्रीत्वाचे, नाही का, अनेक अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये नाव ठेवले. त्या नावाला धरून अनुसरून आपलं सारखं वागणं सुरू आहे. आणि तो मी सगळ्या ह्या गठ्ठ्याला मी समजतो, नाही का, सगळ्या गठ्ठ्याला मी समजतो का ह्या सगळ्या जगाला मी खरं समजतो? दोन गोष्टी चुकलेल्या आहेत. जगाला खरं समजतो, स्वतःला देह समजतो. आता स्वतःला देव समजतो ही मोठी अडचण आहे, आणि त्याने त्याला व्यवस्थित पाहिलं नाही. अजून मी त्याची नजर त्याच्याकडे आहे का जगाकडे? जगाकडे नजर आहे महाराज, सत्ताकडे नजर नाही देत, नाही का. तुकोबाराय म्हणतात कमालीचं सारखं आहे, बोलू तू एक आणि वाग तू एक. वेदांत सारखा बोलतो कधी कधी. शेतातून आला जर तर म्हणतो माझं सगळं अंग भिजलंय. पावसात आला तर बरोबर बोलायला का चूक बोलायला? बरोबर. काय भिजलंय? मी भिजलो म्हणला का? नाही. काय भिजलंय? माझं अंग भिजलं. अगदी बरोबर बोलतो का? पण म्हणला माझं अंग सगळं ठणकायले म्हणू लागला, आणि कधी कधी म्हणला म्या केलं म्हणूनच झालं. हा, तो केलं म्हणून झालं, आता म्हणू लागला. म्हणून कधी कधी अबोलण्यातलं बोलतो. वेदांतातलं बोलणं अबोलण्यात नाही. बोल बोले अबोलने बोले. अरे कधी कधी असं बोलायला बोला बोलले बोले, पण जागे बाहेर बोलतो एक, पण निश्चय मात्र दुसराच आहे. कैसे घरात घरकुल गेले नेन अंधार ना उजळले गा. अशी झालेली आपली स्थिती आहे. आता हिला बाजूला करायचंय. बाजूला करायचं तर तुम्हाला देवाला काही काही मागत बसता की नाही? तुम्ही मागतो की नाही? आपण संपत्ती मागतो, संपत्ती मागतो. देवाला दोन गोष्टीबद्दल कोणाचा हात आखडलेला आहे? ज्याच्याजवळ आहे ते बी मागतो का ज्याच्याजवळ नाही तो बी मागतो? ज्याच्या जवळ आहे तो त्याचा सुद्धा हात मागण्याकडेच आहे. लक्षात घ्या. मग जर हे मागता तुम्ही, पण हे मागता तुम्ही पण हे देवाला देता येत नाही ना, कारण ते तुमच्या अदृष्टामध्ये आहे का देवाच्या देण्यावर आहे?
प्रत्येक व्यक्ती जन्माला आली, संतती संपत्ती काय भानगडी सगळी रेखडंग छापून आलेली. देवाच्या मागणीनं कोणाला संतती होत नाही, कोणाला संपत्तीही भेटत नाही. कारण कुठून देईन देव? त्यानं मर्यादित निर्माण केली का आघाव केली? मर्यादित निर्माण केली. तो कर्तृत्ववान आहे बाबा, नाही का? पण तो कसा आहे, सापेक्षित कर्माच्या योगानं करतो का तो स्वतःने करतो? तो आघाव कशाला करून ठेव? आणि त्याच्याशिवाय तर कोणी करीत नाही. तो सांगून ठेवलंय का नाही, हे मदचित्तव जाहले परिम्या नाही केले, परंतु ऐसे ज्याने जाणितले तो सुखला का. त्यानं आपल्या अदृष्टप्रमाणे मोजक करून ठेवले का शिल्लक करून ठेवले? तो आसनबला म्हणतात धरी, पण आघावपणा कशाला करीन? आघावपणा आपल्याला करायची सवय का त्याला? ना आता मोजक करून ठेवतो. हा, त्याच्याकडे भरणसाठ जे आहे ते हे मागत नाही. भरणसाठ त्याच्याकडे मोक्षाचं साधन आहे, लागेल तेवढं आहे, काही त्याला कमी नाही मोक्ष देण्याच्या बाबतीमध्ये. पण हे मोक्ष मागत नाही, कारण यानं त्यालाच मोक्ष समजले, संतती आणि संपत्तीला. जीवानं कशाला मोक्ष समजले? संतती आणि संपत्ती त्याचा मोक्ष आहे, पण तो मोक्ष नाही, त्याच्यामध्ये फसकत आहे, नाही का? म्हणून तो अज्ञानानं तेच मागतो आणि ते तर त्याला देता येत नाही. म्हणून संतांच्या संगतीमध्ये गेलो जर आपण, तर संत आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. पण संतांचं ऐकणारे पाहिजे, नाही का? संतांचे ऐकणारे असल्यावर संतांचं ऐकतील आणि ऐकून बरोबर देवाकडे मागणं मागतील. देव सुद्धा सांगून जातात बरं की आपल्या समोर जे असणारं जग आणि आपल्या समोर असणारा हा देह, या दोन्हीच्या समजुतीमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालेली. भगवान सांगतात अर्जुना, आगापाई पंडू कुमारा येता स्वरूपाची घरा करी तसे आडवारा विश्वा भासू पहा. स्वरूपाच्या घराला यायला काय नाही, माणसं देवाला खूप सामर्थ्य आहे, पण हा विश्वाचा भाग आडवा येतो. आता तुकोबारा म्हणतात गड्या, आता तुम्ही लक्षात घ्या, जर विश्वाचा भार आडवा येतोय ना, असं देवाला मागा, असं देवाला मागा की त्या मागण्यामध्ये देव आडवा आला पाहिजे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या कड्यात महाराज सांगतात,